प्रेज लॉर्ड सर्वांना. आज आपण पवित्र शास्त्रामधून लूक शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि 28वे वचन वाचणार आहोत. आणि त्याच्यामध्ये असं लिहिलंय, जे देवाचे वचन ऐकून ते पाळतात तेच धन्य. आमेन. तर इथे परमेश्वराचं वचन एक सुंदरसं बोध आपल्याला करत आहे की आपण केवळ परमेश्वराचं वचन ऐकणारे नाही तर ते पाळणारे देखील असले पाहिजे. परमेश्वराची इच्छा आहे की आपण आपल्या जीवनामध्ये आशीर्वादित असावं. ह्या वचनामध्ये परमेश्वर आपल्याला आशीर्वादित होण्याचं अभिवचन देत आहे आणि म्हणून त्यांनी आपल्याला त्याचं पवित्र शास्त्र दिलेलं आहे, त्याचं पवित्र वचन दिलेलं आहे. कारण जेव्हा आपण त्याचं वचन वाचतो आणि त्याप्रमाणे चालतो तेव्हा आपण आशीर्वादित होतो. आमेन. हे पवित्र शास्त्र, पवित्र वचन हे परमेश्वराची वाणी आहे. पवित्र शास्त्राद्वारे जे आपण वचन ऐकतो, जे आपण वचन शिकतो, जे आपण वचन वाचतो त्याप्रमाणे आपलं जीवन, आपलं वागणं, आपलं बोलणं, आपलं चालणं असलं पाहिजे. परमेश्वराची ही इच्छा आहे की आपलं आचरण एक शुद्ध असावं आणि पवित्र असावं. पवित्र वचनाद्वारे आपलं जीवन देखील एक पवित्र, धार्मिक आणि नीतिमत्वाचं जीवन असलं पाहिजे. पापापासून दूर राहून पवित्र आत्म्याच्या फळांनी भरून आपण एक जीवन परमेश्वराला आवडेल असं जगलं पाहिजे. आमेन. आपण फळ देणारे असले पाहिजे, आपण एकमेकांवर प्रीती करणारे असले पाहिजे, आपण क्षमा करणारे असले पाहिजे. जेव्हा आपण परमेश्वराचं वचन केवळ ऐकत नाही आणि पण त्याप्रमाणे आपण चालतो तेव्हा आपल्याला परमेश्वर आशीर्वादित करतो. तर आपण जगिक गोष्टी ऐकणारे नाही किंवा संसारातील वाईट गोष्टी ऐकणारे नाही तर परमेश्वराचं वचन ऐकणारे असं आपण बनलं पाहिजे. आणि केवळ ऐकणारेच नाही तर त्याप्रमाणे वागणारे देखील आपलं जीवन असलं पाहिजे. आमेन. आणि परमेश्वराचं वचन याकोबाच्या पुस्तकामध्ये 1 अध्याय आणि 22व्या वचनात हेही सांगतं की वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका, आशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करता. तर इथे परमेश्वराचं वचन स्पष्ट सांगतं की जेव्हा आपण नुसते ऐकणारे असतो आणि जेव्हा आपण परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चालत नाही पण ते ऐकून सोडून देतो तेव्हा आपण स्वतःची फसवणूक करतो. आपण दुसऱ्यांची फसवणूक नाही करत तर आपण स्वतःची फसवणूक करतो. तर इथे एक खूप सुंदर बोध परमेश्वर आपल्याला करत आहे, त्याच्या वचनाद्वारे एक सुंदर मार्गदर्शन करत आहे. तर आपण आजपासून हा निर्णय घेऊ की आपण वचन केवळ ऐकणारे नाही तर त्याप्रमाणे चालणारे बनूया. आमेन. आणि असं केल्याने परमेश्वर म्हणतो की आपण धन्यवादित होऊ, आपण आशीर्वादित होऊ आणि परमेश्वर आपल्याला त्याच्या आशीर्वादाने, त्याच्या स्वर्गीय आशीर्वादाने भरेल. आमेन. परमेश्वर तुम्हाला आणि मला आशीर्वाद देव. प्रेज द लॉर्ड.